आहेच आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ मंडळी येतात आणि मग वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपण त्यांच्याशी हुतुतगुज करतो. नाही 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 हितगुज हितगुज. हा तेच म्हणायचं होतं मला. हितुसगुस करतो. हितगुज. हुतुसगुस तू हुत घुसतो. हितगुज करतो. शी नाही. नाही हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. शेवटपर्यंत हे करतोय आपण. आपण त्यांच्याशी आपण हे करतोय आपण. आपण मी आता जे मगाशी म्हटलं ते करतो ह्यांच्या बरोबर आता लगेचच. पण तत्पूर्वी पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत मी आता करणार आहे पोवाडाने. हो हो मंडळी, नेहमीची आज कविता नाहीये, आज आहे पोवाडा. ऐका. ग्राहक राजा जागा हो. ग्राहक राजा तू झोपलेलास, चादर घेऊन आडवा झालायस, तू मरगळलेलास. पण तुला जाग व्हावं लागेल, तुला व्हावं लागेल जाग, तुला व्हावं लागेल हो जाग. तुला जागा व्हावं लागेल, तुला जागा व्हावं लागेल, तुला जागा व्हावं लागेल. जबरदस्त. अंगावर रोमांस आला माहिती. काय पोवाडा हा? काय पोवाडा आहे हा? म्हणजे काय पोवाडाच नाहीये हा. फक्त आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो. हो सर. फक्त तो तुम्ही चालीत म्हणाला, दॅट्स इट. हो सर, थँक्यू सर. काल रात्रभर जागून केलाय मी. अरे मग नका जागू तुम्ही. काय रात्रभर तुम्ही जागता पण ऍसिडिटी पोवाड्याला होते ना. सर काय तुम्ही टाळी विषयाकडे या, विषयाकडे या. लगेचच आपण सुरू Yes. करूया. एक मिनिट सर, मला एक प्रश्न विचारा. विचारायचा. येस विचारा. हागरक जांग्या जागा हो, याच्याबद्दल मला एक प्रश्न विचारा. हे काय लिहिलंय? हागरक जांग्या मांजा हो. अरे ग्राहक राजा जागा हो असं लिहिलंय ना ते. असं लिहिलंय? असंच लिहिलेलं आहे ते. नाही ते नका परत चेक करू, तुम्ही चुकीचं बोलताय. चुकीचं आहे. हा. बसा खाली, खाली बसा, खाली हरकत बसा. नाही, हरकत नाही. चुकीचं काहीतरी बोलतायत. हो. मुळात एक लक्षात घ्या, आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो, ही मोहीम आपण का बरं आखलेली आहे? तर ही मोहीम का आखलेली आहे? कारण आपण ग्राहक आहोत. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाला कायद्याने काहीतरी अधिकार दिलेले आहेत, काहीतरी हक्क दिलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण जनजागृती करणार आहोत. आणि त्या हक्कांचं संरक्षण कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे, हे म्हणतायत ते बरोबर आहे. Exactly. ग्राहक का म्हटलेलं आहे? ग्राहक का मतलब ही है जिसका है ग्रा उसका है हक. म्हणजे सड्डा हक्क इथे रख. ग्राहक मस्त. याला काय अर्थ आहे? ते हे ना ग्राहक. सर, बोला, मला एक प्रश्न आहे. विचारा. सर, इंजमाम उल हक मध्ये जो हक आहे तो आपला की ग्राहकाचा? चांगला नाही नाही नाही, एक मिनिट. मुळात किंवा मग सर इंजमामचा? नाही, पण मुळात इंजमाम उल हक कुठनं आला? पाकिस्तानात. नाही, जागा नाही विचारत आहे. हे काय पाकिस्तान आहे मला सांगा. हरकत नाही. ऐका, हे बघा, मुळात इंजमाम उल हकचा इथे संबंधच नाहीये. आधी तुम्ही लक्षात घ्या मॅम. हे बघा, हा. लक्षात काय ना, अत्यंत महत्वाची चर्चा आहे. बरोबर. तुम्ही जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर दिशाभूल होणारच आहे. बरोबर. मुळात मला सांगा, तुम्हाला विषय हा हा Yes, सर, तेच please. मला विचारायचं होतं. विचारा. आपला जो आजचा विषय आहे, हा. आग्र्याला राजा जा रे जा, असं म्हणा. शब्द पळतात का हो तुम्हाला पाहून? तसं लिहिलंय का ते? काय लिहिलंय? ग्राहक राजा जागा हो. असं लिहिलं? ते करेक्ट लिहिलेलं आहे. तुम्ही चुकताय सर. प्लीज बसा ना, असं नका करू. प्लीज बसा 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 बसा. हे बघा, मला आधी ना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आजचा विषय कळलाय का? ग्राहक राजा म्हणजे कोण ते कळलंय का? अल्ताफ राजा माहितीये? लय भारी गाणं म्हणते ती.
रिक्षामध्ये गाणं म्हणजे ग्राहक राजा कोण नवीन आलाय गायक माहिती गाणं म्हणतोय होती. नाही हे बघा सर असं नाही हे बघा लक्षात घ्या ग्राहक राजा म्हणजे आपण ग्राहक आहोत. नाही आम्ही मोरे. आम्ही माने. आम्ही वेंगुर्लेकर. ते आता विचार केला तर मोरे पण होऊ शकतो. उश्श काहीतरीचा मोरे तुमचं. अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे हे. विचार केला तर मोरे होऊ शकता वरती तुम्ही हुश्श असा रिप्लाय केलेला आहे. अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे. प्लीज लक्ष द्या. मी महत्वाच्या विषयावर बोलतोय. ग्राहक म्हणजे आडनाव नाही म्हणत आहे मी. ग्राहक म्हणजे आपण असतो. ग्राहक म्हणजे काय तर गिराईक. आपण सगळे गिराईक असतो लक्षात घ्या. नाही आमच्यात फक्त अरुण गिरायक आहे. याला सगळेच गिरायक बनवतात. नाही सर तो भोळा आहे ना बाकी काय नाही. गिराईक म्हणजे ये चल तेरे को बनाता है तसा गिराईक नाही. गिराईक म्हणजे कस्टमर म्हणजे ग्राहक. आता आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा समोरून वस्तू विकणारा जो माणूस असतो तो विक्रेता असतो की नाही. तसे आपण ग्राहक असतो कारण आपण त्यांच्याकडनं काहीतरी खरेदी करत असतो बरोबर की नाही. तर या ग्राहकांसाठी सरकारने काही कायदे केलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपले काही हक्क आहेत त्याचं संरक्षण कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो लक्षात घ्या. आपण कुठल्याही दुकानात गेलो तर आपल्याला प्रत्येक परचेस मागे एक बिल मिळतं. हे बिल अत्यंत महत्त्वाचं असतं. हे बिल आपण आपल्याजवळ ठेवायला हवं. बरोबर कळलेलं आहे. तर त्यांना कळलेलं. मुद्दा इतकाच की छोट्यातली छोटी गोष्ट जरी तुम्ही विकत घेतलीत तरी त्याचं बिल तुमच्या जवळ ठेवायचं कारण बिलं हवीत. कळलं. नाही ते बरोबर आहे. पण समजा आपल्याकडे बिलं आहेत आणि एखाद्या दिवशी सगळ्या बिलांची नागिन निघाली. नागोबा डुलायला लागला. तर सर्पमित्र किती वेळात येईल हे सांगू शकाल. क्या बात आहे. क्या बात. मोरे एकदम युनिक प्रश्न आहे. म्हणजे बघा ना सर म्हणजे सगळ्या बिळांची अशी नागिण एकत्रच बाहेर आली तर मग एकट्या नागाने बिचाराने काय करायचं सांगा ना सर. नाही बरोबर आहे. म्हणजे कसं एखाद्या बिलात ना आली तर आपण काय करू शकतो. पण सगळ्याच बिलात जर बाहेर आली तर आपली धांदल होईल ना. बाकी काय नाही. अरे बिलात अशी नाही बिल असतं एक बिल. बिंडो ग्राहक राजा एक बिल असतं लक्षात घ्या. तुमच्या प्रत्येक खरेदी मागे तुम्हाला एक खटखट असा एक कागद येतो बघा एका मशीन मधनं. त्याच्यावर लिहिलेलं असतं असा एक कागद. ठीक आहे. मग त्याच्यातून नाग येत नाही बा. त्याच्यातनं नाग येत नाही. त्याच्यातनं जास्तीत जास्त टॅक्स रूपी नाग येऊ शकतो लक्षात घ्या. चिटचिट नाही करायचं. ए, तर काय 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 शिक्षक काय कलईवाला आहे मी. कलईवाला आहे मी. एक शिक्षक काय शेवटला असं वाढवायचं. मला शिकवू नका. मध्ये बोलू नका. पहिलं तर महत्वाचा मुद्दा सांगतोय मी. ती बिलं जी असतात ती घ्यायची. ती बिलं अत्यंत महत्वाची असतात. त्याच्यावर किंमत छापलेली असते. ती बिलं जी असतात ती उपयोगी पडतात. काय असतं एखादी वस्तू जर सदोष आढळली तर आपल्याकडे असलेलं बिल हे ती वस्तू विकत घेतल्याचा पुरावा असतं लक्षात घ्या. त्यामुळे बिलं ठेवायची. मला एक प्रश्न पडलाय. हा गाजर मांजा ताजा हो. गाजर मांजा ताजा हो. अरुण हे गाजर मांजा ताजा हो लिहिलंय. हे ग्राहक राजा जागा हो हे तुम्हाला दिसतच नाहीये का. हे का मला कळत नाही. हा काय विषय मला आहे. वाटतं त्यांना दिसत नसेल. अरे तर ए problem. परत जर गाजर याला हलवा याला इथनं हलवा नाही याला इथनं हलवा नाहीतर मी चर्चा सुरू नाही असं नाही करता येणार सर. करत. अरे बस मी बोलतो बस मी बोलतो. आता पुढे मी बोलणार. मला त्याच्यासाठी बोलवलेलं आहे. मी बोलणार. हा बोला सर बोला. मला एवढं सांगायचं आहे की बिलं जाळा आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर या तारीख. एखादी गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची तारीख बघून घ्यायची लक्षात घ्या. बरोबर आहे. नाही पण मी बॉईल अंडी घेतो ना त्याच्यावर तारीखच नसते ना. बरोबर आहे. होय तर मुद्दा बरोबर आहे. आता बोल.
बॉईल अंड्यांचा विषय नाहीये इथे. मला एक प्रश्न विचारायचा. बोला बोला. ऍक्च्युली ना मला भेल जाम खायला आवडते माहितीये, पण भेलाच्या कागदावर ना तारीखच लिहिली नसते. तुझ्या यायला तुझ्या. अं? सर नाही नाही नाही. बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बस सांगतो मी सांगतो. उत्तर हे बघा ते अत्यंत उत्कृष्ट प्रेक्षक आज मला प्रश्न विचारतोय, तर मी तुम्हाला सांगतो हा. हे असले फालतू प्रश्न नाही विचारायचे आणि सुट्या गोष्टींवरती तारीख पाहायची नाही. तारीख ही पॅक गोष्टींवर असते. पॅक्ड गोष्टी असतात ना, ज्या अशा बंद गोष्टी असतात ना, त्याच्यावरती बऱ्याच तारखा असतात. त्याच्यावरती MRP असते, त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते. या सगळ्या तारखा बघायच्या आधी आणि सर, मी परवा कॅलेंडर आणलं, त्याच्यावर तारखा आहेत. मग त्याच्यातली मॅन्युफॅक्चरिंग डेट कुठली आणि एक्सपायरी डेट कुठली? प्रत्येक कॅलेंडरवरती जी 31 डिसेंबर तारीख असते ती त्याची एक्सपायरी डेट. सर ग्राहक राजा आहेत, सर. गुड व्हेरी व्हेरी गुड ग्राहक त्यांच्या मनात प्रश्न पडतात, सर. सॉरी सर, चांगला प्रश्न आहे. बसा सर, तुम्ही बसा. येस. बरं नका ना म्हणजे नीट बोलवा मला. ती एक्सपायरी डेटचं बोलला म्हणून आठवलं. हा म्हणजे बोला. येस प्लीज बोला. माझ्या घरी साबण आणतोय की नाही मी, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते 2024. बर बियाणं 5 दिवसात संपते कोण साबण. मग कंप्लेंट कोणाला करायची? हे चुकीचं आहे सर. 2024 तारीख आहे ना, 5 दिवसात संपतो म्हणजे काय? तुम्ही तक्रार करा. अरे करा तुम्ही. कशी तक्रार कराल? साबण आहे तो संपणार, जितका वापराल तितका संपणार. सोपं आहे ना. त्यामुळे कोणाची कंप्लेंट करू शकता? तर बाबा एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास झालाय का, त्या वस्तूमुळे तुम्हाला काही एलर्जी झाली आहे का, काही दुखापत झाली आहे का, तर तुम्ही केस करू शकता ना. नाही मला त्रास झालेला आहे. मला त्रास होतो यार. झालं. काय आहे, मी जेव्हा साबण लावतो ना तेव्हा माझं डोलं चुरचुरतात. मग डोळ्यात नाही लावायचा साबण. ऍक्च्युली माझा साबण आहे ना सर, माझ्या पाठीपर्यंत पोचत नाही. मग मी कुणावर केस करायला पाहिजे? हात पोहोचत नाही तर मग कोणावर केस कराल? हात पोहोचत नाही तर कोणाला तरी बोलवा आणि हा, सांगा हा, लावायला. बरोबर. तुम्ही येता? घरी बसा, खाली बसा. हे बघा मला खूप ते मॅडम हे बघा लक्षात घ्या, मला अत्यंत मला कळतंय आपण टेलिव्हिजनवर आहोत, मला हो, सर. रिस्पेक्ट आहे, पण हे काहीही बोलतायत सर. नाही, ते त्यांना असं वाटलं सर, तुम्ही जवळचे वाटलात म्हणून बोलवलं. हा. जवळचा मग काय साबण लावायला जाऊ पाठीला? तसं म्हणणं. मूर्खासारखं आपला काहीतरी. माफ करा. शांत बसा, अजिबात असले काहीतरी प्रश्न विचारू नका मला. सांगतोय ना काहीतरी महत्वाचं. एक्सपायरी डेट वगैरे हे महत्वाच्या गोष्टी आहेत. हो. कोणाला काही फसवणूक झाली असेल तर आपण तक्रार करू शकतो. हे काय हात पोचत नाही म्हणून फसवणूक झाली का कोणाची काही? ए बोल. सर, मी ग्राहक राजा आहे ना. आहेस तू ग्राहक राजा आहेस. मग मला ग्राहक राणी मिळेल का? अत्यंत युनिक प्रश्न. ग्राहक राजाला ग्राहक राणी नाही मिळत. ग्राहक राजाला काही अधिकार. बालवाडीत आहेस का रे? चौथी. चौथीच नीट प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाही तर मी निघतो आता. नाही सर. नाही मला विचारायचं आहे. विचारा. म्हणजे आपण केबलचं बिल भरतो हा आणि टीव्हीवर एखाद्या नटाची आपल्याला कॉमेडी नाही आवडली तर आपण पैसे परत मागू शकतो का? मागा मग द्या. अरे 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 वा. 2 दिवस रिहर्सल करतोय, बाकी कुठल्याच गोष्टीत सिंक्रोनायझेशन होत नाही. याच्याच बरोबर होतात. द्या. पर्सनलवर येता का? खरे प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर चालते नाही तर मी जातो. जाऊ मी? नाही सर, असं नाही सर. कार्यक्रम चालू आहे सर, बसा ना तुम्ही. कोणी प्रश्न विचारायचे नाही. दादा तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही शांत बसलाय मगापासून. तुम्ही विचारा. विचारा. सर, मी ग्राहक राजा आहे, बरोबर? बरोबर आहेस. तुम्हाला मला जागा करायचं, बरोबर? हे बघ एका माणसाला कळलेलं आहे माझा काय उद्देश आहे. गुड प्लीज बोला. तर मग सर, रोज सकाळी 5 वाजता फोन करून मला उठवाल का? मला जाग नाही येत. तुझे शपथ सर. मी जाग करायचं म्हणजे फोन करून उठवणार आहे का मी तुला? मूर्ख माणसा, मी फोन करून हा बावळट आहेत का हे सगळे? सर तुम्ही ग्राहक राजांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहात सर. अरे ग्राहक राजा साधा सोपा प्रश्न आहे सर. हे बघा ग्राहक राजा, तुम्ही काळजी करू नका. 5 वाजता उठवायचं मी उठवेन, पण तुमच्यापैकी कोणीतरी 5:45 मला उठवू शकेल का? मी उठवेन. चालेल मला. मी उठवेन. तुम्ही मला उठवा. फक्त मला कुणीतरी 4:30 ला उठवा.
कोण उठवेल 4:30? 4:30 मला मी उठवतो. हा? मी नाईट ड्रायव्हर आहे हा. ना, मी उठवे. उठव हा चाल. ए मला कोणी उठवा येऊ नका बाबा. नाही ना तसं कसं ए पण ठरलंय ना सकाळी कोणी हो, कोणाला हो. उठवायचं ते तुम्ही या बने हे? मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, मी तुम्हाला सकाळी फोन हा. करेन. या आणि मी आपण- करतो तुम्हाला बरोबर हो, फोन हा, या, आणि हे बघा या. एकामेकाला व्यवस्थित उठवा हा. सकाळी लवकर उठायचंय चला चालेल. झोपून घेऊया चल, या. काय फालतू चर्चा झालेली आहे उगा टाइमपास करायला इकडे ये. गेलं झालं उठवा चला. सर 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 अरे ग्राहक काय करते? सर मना आजचा जो विषय तो महत्वाचा मना तुमच्याशी बोलायचा. थँक्यू प्लीज बोला. घरातल्या घरात घाला हो याच्याबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे. हे काय लिहिलेलं आहे? घरातल्या घरात घाला हो, ग्राहक राजा जागा होला. तुम्ही काय वाचलं? घरातल्या घरात घाला हो. तू घाल घरातल्या घालात. तू घाल घरातल्या घरात.